राणी तूच माझे मनान हाय रात चांद तू माझे मनान हाय राणी तूच माझे मनान हाय रात चांदन ग मनान हाय। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊची यूट्यूब चॅनल एडिटर सोहन तीचे कानून इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ लिरिक्स व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे। प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा। जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण येऊन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंक आहे शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तसंच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या। इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आहे शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी दोन प्रिसेट दिलेले आहेत, एक बिटबुक मार्क प्रिसेट 80 GB प्रिसेट। ते दोन्ही प्रिसेट तुम्ही हायलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करा। बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल। मी तर तुम्हाला टोटल 4 ग्रुप दिलेले आहेत। ते जस्ट 4 ग्रुप हाईड आहेत, ते आपल्याला एक एकूण इथनं अनहाईड करून घ्यायचे आहेत। अनहाईड केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल। मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल। स्टार्टिंगला असं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा। फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे, फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे। फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे। फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी मित्रांनो करेक्ट आपल्या इथनं 20 ते 30% ठेवायचे आहे। तर बघू शकता मी तो 20% ठेवलेली आहे इथनं फोटोची ऑपॅसिटी। काय करायचं मित्रांनो, ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपला जायचं आहे। फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर जो आत्ता आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे तोच आपल्याला इथं फोटोला ॲड करायचा आहे। फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या। फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे आणि फोटोला व्यवस्थित आपल्या इथं रेक्टँगलमध्ये आपल्या इथं ॲड करायचे आहेत। तर बघू शकता मित्रांनो, मी पहिला फोटो असा प्रॉपर असा मी ॲड केलेला आहे। तर बघू शकता मित्रांनो, ग्रुप 1ला आणि रेक्टँगलला इफेक्ट हाईड आहेत, ते आपण 4 ग्रुपमध्ये पहिले इथनं फोटो ॲड करूया आणि नंतर की इफेक्ट इथनं अनहाईड करायचे आहेत। तर काय करायचं आहे, नेक्स्ट बीटला जायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा। फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे। फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे। फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे। फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी मित्रांनो करेक्ट आपल्या इथनं 20% ठेवायचे। 20% ठेवल्यानंतर मित्रांनो काय करायचं, आपल्याला ग्रुप 2 वरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपला जायचं आहे। फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर जो आत्ता आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे त्याच फोटोला इथनं ॲड करा। फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे। तर बघू शकता आपण ग्रुप 2 मध्ये आपण असं प्रॉपर असा फोटो ॲड केलेला आहे। नेक्स्ट बीटला जायचं आहे मित्रांनो, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा। फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे, फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे। फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे। फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी मित्रांनो फोटोची इथनं करेक्ट इथनं 20% ठेवलेली आहे मी। ग्रुप 3 वरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपला जायचं आहे। फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा। फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या। फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, आपण 3 नंबरच्या ग्रुपमध्ये असं प्रॉपर असा फोटो ॲड केलेला आहे। 4 नंबरच्या ग्रुपपाशी यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा। फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे। फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा। फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे। फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी करेक्ट मित्रांनो आपल्याला इथनं 20% ठेवायचे। 20% ठेवल्यानंतर काय करायचं आहे, ग्रुप 4 वरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपला जायचं आहे। फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा। फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या। फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, आपण 4ही ग्रुपमध्ये आपण इथं एक एकूण इथनं फोटो ॲड केलेले आहेत।
तर जस्ट मित्रांनो इफेक्ट हाईड आहेत ते आपल्याला एक एकूण इथनं अनहाईड करायचे आहेत. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. काय करायचं आहे, रेक्टँगल 1 वरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 इफेक्ट हाईड आहेत ते आपल्याला एक एकूण इथनं अनहाईड करून घ्यायचे आहेत. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 4 इफेक्ट हाईड आहेत ते आपल्याला एक एकूण इथनं अनहाईड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता 4 इफेक्ट आहेत टोटल. ते 4ही इफेक्ट आपल्याला एक एकूण इथनं अनहाईड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो 4ही ग्रुपला 4 इफेक्ट आहेत ते आपल्याला एक एकूण इथनं अनहाईड करून घ्यायचे आहेत. तर मी पटापटीतनं अनहाईड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. करेक्ट मित्रांनो आपल्याला 11.18 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. 11.18 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक एक बीटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करण्यास सुरुवात करायची आहे. तर बघू शकता मित्रांनो मी एक एक बीटला मी एक एक फोटो इथनं ॲड करत आहे. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक चोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक चोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक चोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं फोटो ॲड करून घेतलेले आहे शेवटपर्यंत. तर मित्रांनो आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट मी सांगतोय त्या करेक्ट बीट जो यायचा आहे करेक्ट आपल्याला 11.18 सेकंदापाशी यायचा आहे. 11.18 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर नेक्स्ट बीटला जायचं आहे. 12.12 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. 2 नंबरचा इफेक्ट इथनं मित्रांनो कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट मी सांगतोय त्या बीट जो यायचा आहे करेक्ट मित्रांनो आपल्याला 13.13 सेकंदापाशी यायचा आहे. 13.13 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर नेक्स्ट बीटला जायचं आहे. 13.24 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 14.17 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 15.11 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो शेवटचा व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट आपल्याला 16.3 सेकंदापाशी यायचा आहे. सिम्पली इथनं पेस्ट लेअर करायचा. पेस्ट लेअर केल्यानंतर 17.19 सेकंदापाशी यायचा आहे. सिम्पली इथनं पेस्ट लेअर करायचा आहे. 19.5 सेकंदापाशी यायचा आहे. सिम्पली इथनं पेस्ट लेअर करायचा आहे. करेक्ट आपल्याला 20.23 सेकंदापाशी यायचं आहे. सिम्पली इथनं पेस्ट लेअर करायचं आहे. 22.9 सेकंदापाशी यायचं आहे. सिम्पली इथनं पेस्ट लेअर करायचं आहे. सिम्पली मित्रांनो आपल्याला एक एक बीटला एक एक व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड करायचे आहेत. तर मी एक एकूण इथनं ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड केलेले आहेत. ॲड केल्यानंतर बॅक यायच्या इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट आपल्याला 16.3 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 16.3 सेकंदापासून जे आपण एक एक बीटला एक एक फोटो इथनं ॲड केलेले आहेत त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे आहेत. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो आपण सर्व काही इथनं फोटोला इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ टू फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर मित्रांनो आपल्या इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720 पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.